राज्यातील सगळ्या 288 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबरला करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेत। यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठं वक्तव्य केलंय। 21 तारखेच्या निकालाविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे निकालाची तारीख आधी सुद्धा येऊ शकेल असं मुश्रीफ म्हणाले। आपण जे काम केलेलं आहे याबद्दल मनपूर्वक मी आभार मानतो। उमेदवारांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो, कारण 21 तारखेला निकाल आहे। त्या दरम्यान असं मला वाटतंय की सरकार लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात जाईल आणि याच्या आधी सुद्धा तारीख होऊ शकेल, पण आज मात्र तारीख ही 21 ठरलेली आहे। निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेता मग निवडणुकाच घेता कशाला, असा सवाल माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी निवडणूक आयोगाला केलाय। तर देशातील सगळ्याच स्वायत्त संस्था मर्यादा ओलांडून काम करतायत, त्यामुळे जनतेच्या विश्वासाला तडा जात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। जनतेच्या विश्वासाला कुठंतरी तडा जात आहे याचं भान खऱ्या अर्थानं लोकशाही मानणाऱ्या या देशामध्ये या स्वायत्त संस्थांना कोणालाच राहिलेली नाही। ही खेदजनक बाब आहे। तुम्ही एका बाजूला निर्णय पुढे ढकलता निवडणुकीचा जाहीर करायचा, मग निवडणुका घेताच कशासाठी? राज्यातील सगळ्या नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी पुढे ढकलल्यानंतर आता 21 डिसेंबरपर्यंत ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्या जातील। निवडणूक आयोगानं राज्यातील सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून 21 डिसेंबरला मतमोजणी घेण्यासंदर्भातले आणि त्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश दिलेत। मतपेट्या ठेवण्यात आलेल्या ठिकाणी 24 तास चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करावी आणि सुरक्षा उपकरण कार्यान्वित करण्याच्या सूचना आयोगानं दिल्यात। दरम्यान 18 दिवस अधिक ईव्हीएम सांभाळावी लागणार असल्यानं प्रशासनासमोर समस्या निर्माण होणार आहे। आमदार संतोष बांगर यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। बांगर यांनी मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्यानं हा गुन्हा दाखल झालाय। दरम्यान या प्रकरणाची निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे। संतोष बांगर यांनी केलेल्या कृत्याची चौकशी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिलेले आहेत। कळमनुरीमध्ये बांगर यांनी महिला मतदाराला कुठे मतदान करायचं ते सांगितलंय। ईव्हीएमचा बटण दाबताना बांगर यांनी महिलेला सूचना दिल्यात। या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय। तर मतदान केंद्रामध्ये बांगर यांनी मोबाईलचा देखील वापर केल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। हिंगोलीत झालेल्या प्रकारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार संतोष बांगर यांना फटकारलंय। किमान लोकप्रतिनिधींनी तरी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे असं फडणवीसांनी म्हटलंय। तर निवडणुकीमध्ये आपण कसं वागतोय, आपण कोणता संदेश देतोय याचा विचार केला पाहिजे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संतोष बांगर यांना सुनावलंय। एकीकडे मतदान सगळीकडे सुरू आहे, मात्र दुसरीकडे गोपनीयतेचा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे। संतोष बांगर स्वतः जाऊन अशा पद्धतीच्या तिथे मतदान करा अशा पद्धतीच्या सूचना देतात। मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत, आपण काय संकेत देतो, काय संदेश देतो याचा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे। नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानावेळी रायगडच्या महाडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला। शिवसेनेचे विकास गोगावले समर्थक आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। यामध्ये सुशांत जाबरेंच्या वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली। सुशांत जाबरे हे महाडमधील नगरपालिका निवडणुकीच्या बूथ केंद्रावर पाहणी करण्यासाठी आले असता हा राडा झाला। दरम्यान या ठिकाणी आता रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी आढावा घेतलाय। महाडमधला जो राडा आपण म्हणतो, जी हाणामारी झालेली आहे, त्याची भरतशेठ गोगावलेंची किंवा विकासची देखील बाजू ऐकून घेणं गरजेचं आहे। आज कुठेतरी हा प्रसंग झाल्यानंतर मंत्री म्हणून भरतशेठ गोगावलेंना अडचणीत आणावं आणि त्यांचे चिरंजीव विकासशेठ गोगावले यांना अडचणीत आणावं म्हणून हे षडयंत्र आहे का याचा देखील चौकशी झाली पाहिजे। पोलिसांनी निपक्षपातीपणे याची चौकशी केली पाहिजे। दरम्यान या संदर्भात भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावलेंनी प्रतिक्रिया दिली आहे। सुनील तटकरे रडीचा डाव खेळत असल्याचं विकास गोगावले म्हणाले। काही अज्ञात या ठिकाणी माझ्या समोर आले, परत मी माझ्या कार्यालयाकडे या ठिकाणी प्रस्थान करत होतो आणि त्यावेळेला एक पांढरी फॉर्च्युनर आणि 2 इनोवा आणि एक स्कॉर्पिओ पण होती असं म्हटलं जातं आहे। त्या गाडीमध्ये दांडकं, हॉकी स्टिक, बेसबॉल आणि स्टंप आणि माझ्यावरती उभारण्यात आलेली रिव्हॉल्वर, ती रिव्हॉल्वर माझ्या एका कार्यकर्त्यांनी ती वरून घेतली आणि ती रिव्हॉल्वर
ताबडतोब आम्ही पोलिसांकडे या ठिकाणी जमा केली. जर्मन मेडची ती रिव्हॉल्वर आहे. ती रिव्हॉल्वर कशी आली, कुठून आली आणि कोण होता तो व्यक्ती जो आमच्यावरती हल्ला करायचा या ठिकाणी प्रयत्न करत होता, त्याचं मी पोलिसांना या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत की आपण सखोल कारवाई करावी. विकास गोगावले आणि त्यांच्या समर्थकांवर हल्ला करण्यासाठी आलेले गुंड हे सुनील तटकरेंनी पाठवले होते असा आरोप मंत्री भरत गोगावलेंनी केलाय. आम्हाला वारंवार गुंड म्हणणाऱ्यांनीच हे षडयंत्र आखल्याचा आरोप देखील गोगावले यांनी राष्ट्रवादी आणि सुनील तटकरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर केलाय. तर तुमच्या गुंडांना आमच्या कार्यकर्त्यांनी जशास तसं उत्तर दिलंय असा आरोपही गोगावलेंनी केलाय. तर चौकशीतून सत्य समोर येईल असंही ते म्हणाले. तटकरे आणि इतर काय त्यांचे सहकारी जे नेहमी सगळ्या सभेंमध्ये महाडला गुंडगिरी आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, हे जे काय त्यांच्या तोंडून सारखं वारंवार येत होतं, म्हणून कदाचित त्यांनी ते गुंड पाठवून आम्हाला बदनाम करण्यासाठी हे त्यांचं षडयंत्र असावं असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.